दंडवत प्रणाम सगळ्यांना. गीतू ज्योती चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मागे ज्या 2-3 व्हिडिओ टाकले होते मी, त्यांना खरंच खूप छान व्ह्यू आलेत आणि तुमचं सपोर्ट असंच राहू द्या. तर मग चला, आजच्या व्हिडिओची सुरुवात अशी आहे की आपण पहिले कोणतं काम पटकन आवरून घ्यावे. मी इकडे घेतलेलं आहे हॉल, कारण की हॉलमध्ये कसं आहे ना, खूप पसारा करून ठेवते गीतू. त्याच्यामुळे मला पहिले हॉलच आवरायला आवडतो. आणि कसं आहे ना, कोणी पण अचानक आपल्या घरी येऊ शकतं, त्याच्यामुळे हॉल एकदम असा स्वच्छ दिसायला हवा आणि कोणाला पण आपल्या घरी येताच असं प्रसन्नता वाटायला पाहिजे. म्हणून मी सगळे काम सोडून देते आणि पहिले हॉलच क्लीन करते. आता बघा, मी इकडे सोफ्याचे कवर झटकून बिटकून ठेवून दिलेले आहेत आणि मग त्यांना असं व्यवस्थित क्लीन करून तिथंच ठेवून देईल. आणि बघा, मांजर खूपच आगाऊपणा करते. आता मी पहिले झाडू मारून घेईल, मगच बाकीचे कामांना लागून जाईल. तुम्हा सगळ्यांना माझा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तेव्हाच मला पण असं उत्साह वाटेल की आपला व्हिडिओ पण कोणाला तरी खरंच आवडतो मनापासून. तर मागे पण खूप छान व्ह्यू आले आहेत, तर त्याच्यामुळे खरंच सगळ्यांना थँक्यू. तुम्ही माझ्या व्हिडिओ बघतात आणि शेवटपर्यंत बघत जा, म्हणजे मला पण आवडेल की तुम्ही शेवटपर्यंत बघता बा माझे व्हिडिओ. तर मग चला, आपण आता दुसरं काम घेऊ. मी घेतलेलं आहे दुसरं काम, ते म्हणजे पुढचा स्कोर्च. आणि घराची सुरुवात अंगणापासूनच होते, म्हणून पहिले स्कोर्च झाडून घेते मी आणि मग मी अंगण झाडायला जाईल बाहेर. पण पहिले मी स्कोर्च झाडून घेते. आता गीतू म्हणे तो हा झाडू घे आणि मला हा झाडू दे. तर मी तिला तो झाडू काही देत नव्हती, कारण की तो झाडूने व्यवस्थित झाडता येत नाही. पण ती काही ऐकतच नव्हती की मम्मा मला हाच झाडू दे. ती रडायला लागून गेली आणि तिने फेकून दिला. तिला एकदम असा राग येऊन गेलेला होता मी झाडू दिला नाही तर मी इकडे घेतलेलं आहे माझं तिसरं काम, ते म्हणजे कपडे धुवून टाकायचे. कारण की कपडे जर राहिले ना तर खूप आळसपणा येऊन जातो. तर मी पटकन असे कपडे पण धुवून टाकते लगेच. मी ऊन पण येऊन जाताना मागे पत्रा वगैरे काहीच टाकलेला नाही अजून. आणि ग्रीन नेट पण असं बांधलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ऊन येऊन जातं. आणि आता खूपच ऊन पडतं आहे, म्हणून मी लवकर सावली राहते तोपर्यंत मी माझे कपडे पण धुवून टाकते आणि इकडे वाळायला पण टाकून देते. इकडे ऊन येतं खूपच. असं मी माझं काम नंबरप्रमाणे करतच राहते. आणि माझी मांडणी आहेच की मला ह्या वेळेला हे कामच करावेच आहेत. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला आपले कामं पण होतात आणि आपल्याला उत्साह पण राहते की नाही बुवा, आपले पण कामं होत आहेत आणि पटकन आपण काम करून आराम पण करू शकतो. इकडे मी घेतलेलं आहे चौथं काम. तर तुम्ही म्हणत असाल की पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, ही ताई काय नवीन आयडिया आणली. तर आपण असं काम मोजून ठेवायचं, म्हणजे आपले काम असे पटापट होत जातील. तर तुम्ही पण नक्की एकदा असे कामं मोजून घेत जा आणि मग बघा आपले कामं किती लवकर लवकर होतील. आणि काही नाही, एखाद्या दिवशी जर आपल्याला असं बरं वाटत नसेल तर खरंच ते कामं राहूनच जातात. पण चांगलं राहिलं की आपण हे कामं पटापट आवरून
माझे इकडे भांडे पण घासले गेले आहेत. तर माझे सगळे काम झालेले आहेत. मग मी पहिले लगेच गीतूला जेवायची भूक लागली होती. मग मी लगेच देवांना उपार दाखवते. म्हटलं चला व्हिडिओद्वारे तुम्ही पण बघून घेशाल की मानभाऊ पंत असल्याचे असे नियम राहतात की उपार पाणी दाखवावाच लागतो. म्हणून म्हटलं चला तुम्ही पण बघून घेशाल. तर आम्ही असं उपहार दाखवतात आणि मगच जेवायला बसतात. काही पण राव फळं वगैरे आम्ही पहिले देवांनाच दाखवतात मगच खातो. श्री कृष्ण